महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवला जाणार आहे। ठाकरे गट 20, काँग्रेस 18 आणि शरद पवार पक्ष हा 7 जागांवर आग्रही आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटात 6 जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। मुंबईतील 3 जागांसाठी तिन्ही पक्ष आग्रही असल्याची माहिती आहे। कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या 3 विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तीनही पक्ष आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, 18, 20 आणि 7 असा फॉर्म्युला मुंबईसाठी ठरल्याचं समजतंय। एकंदरीत काय नेमकी माहिती मिळते आणि ज्या जागांसाठी प्रामुख्याने आग्रह तिन्ही पक्षांचा पाहायला मिळतोय, याबाबत हा तिढा कसा सोडवला जाणार आहे? दीपक, आपण संपूर्ण जर मुंबईच्या विधानसभेच्या जागा बघितल्या तर 36 जागा आहेत। त्यामुळे सगळ्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि मग समोर फॉर्म्युला येईल। मात्र आपण मागील आठवड्यात सुद्धा बातमी दिली होती, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की कशा प्रकारे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले मुंबईतल्या ज्या 36 जागा आहेत त्यामध्ये कशा प्रकारे आग्रही आहेत, ज्यामध्ये शिवसेना, ठाकरे गटाला 20 जागा ह्या हव्याच आहेत, त्यावर ते ठाम आहेत आणि तशा प्रकारची यादी त्यांनी एकूण 25 जागांची दिली होती। मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये 20 जागांवर ते आताही आग्रही आहेत। तर काँग्रेस सुद्धा ज्या प्रकारे लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला यश मिळालं ते पाहता 18 जागा, किमान 18 जागा तरी आपल्याला मिळाव्यात, आपल्या पारड्यात पडाव्यात यासाठी ते आग्रही आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या सुद्धा 7 जागांवर ते आग्रही आहेत। 2019ला सगळे समीकरण वेगळे होते, कारण शिवसेना भाजपसोबत विधानसभेची निवडणूक लढली होती, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत, आणि त्यावेळेस काँग्रेस 29 जागा लढल्या होत्या, तर शिवसेना जेव्हा दोन्ही गट एकत्र होते तेव्हा 19 जागांवर लढले होते। आणि सध्या जर आपण बघितलं तर ज्या जागा पक्षांनी त्या जिंकलेल्या आहेत त्या जागा सोडून इतर जागांवर मागील 2 बैठकांमध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये ज्या 20 जागा आहेत ज्यामध्ये जिंकलेल्या म्हणजे शिवसेनेकडे असलेल्या जागा सोडून इतर जागांची सुद्धा यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने बघितलं शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दहिसर, वडाळा, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अणुशक्तीनगर, वर्सोवा या जागांवर शिवसेना, ठाकरे गटाने क्लेम केलेला आहे। तर तशाच प्रकारचा क्लेम काँग्रेसने सुद्धा आपल्या ज्या जिंकलेल्या जागा आहेत, ज्यामध्ये धारावी असेल, चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन, कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरिवली आणि चारकोप या जागांवर काँग्रेसनं क्लेम केलेला आहे। आणि यातल्या 6 जागा या कॉमन आहेत, म्हणजे 6 जागांसाठी रस्सीकेस होणार आहे। तर काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गटात जी रस्सीकेस होणार ती मुख्यत्वेकरून जर बघितलं तर भायखळा असेल, कुर्ला, त्यासोबतच घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम। आता या सगळ्यांमध्ये काँग्रेसने जो मुस्लिम मतदार जो आधीपासून काँग्रेससोबत आहे त्या जागांवर सुद्धा क्लेम केलेला आहे। तर शिवसेना, ठाकरे गटाचे काही पारंपरिक मतदारसंघ आहेत त्यावर शिवसेना, ठाकरे गटाने क्लेम केला आहे। मात्र 3 जागा अशा आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी सुद्धा म्हणजे तिन्ही पक्षांनी सुद्धा क्लेम केलेला आहेत। तर त्या जागा सुद्धा आपण जर बघितल्या तर कुर्ला, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम या 3 जागा आहेत जिथे तिन्ही पक्ष क्लेम करतात। त्यामुळे गणेशोत्सवानंतर ज्या बैठका होणार आहेत त्या बैठकांमध्ये हा तिढा सोडवला जाईल आणि जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कदाचित समोर येईल। मात्र ज्या आपण आतापर्यंतच्या बैठकांमधली जी माहिती बघितली तर यामध्ये ज्या क्लेम केलेल्या जागा आहेत त्या आपण आता समोर दाखवतोय, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी सुद्धा मागच्या वेळेस 6 जागा 2019ला लढल्या होत्या, ते यावेळेस 7 जागांवर क्लेम करत, ज्यामध्ये अणुशक्तीनगर जी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा होती त्यासोबत घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि दहिसर या 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने क्लेम केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दावे आणि त्यानंतर एकत्रित बैठक घेऊन एकत्रित निर्णय हा लवकरच गणेशोत्सवानंतर होईल। दीपक, प्रामुख्याने वेदांत तू जे सांगतोयस की 6 जागांवर या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच किंबहुना आग्रह असल्याचं पाहायला मिळतंय। जर हा तिढा सोडवायचा झाला तर काय नेमके पर्याय असू शकतात एकमेकांच्या समोर, अगदी थोडक्यात सांगशील? दीपक, याआधी सुद्धा जी चर्चा झाली त्या संदर्भात आपण काही नेत्यांना ऑफ रेकॉर्ड विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की मेरिटनुसार
जागा वाटप केलं जाईल. म्हणजे ज्या ठिकाणी तगडा उमेदवार असेल तिन्ही पक्षांमध्ये त्यानुसार हे जागा वाटप केलं जाईल. प्रत्येक पक्षानं आपले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची यादी घेतलेली आहे. त्याशिवाय लोकसभेत जे निकाल लागले होते विधानसभा वाईज त्याचा सुद्धा डेटा त्यांच्याकडे आहे आणि 2019ला जिंकलेल्या जागा याचा सुद्धा या सगळ्यामध्ये विचार केला जाणार आणि त्यानुसार हा तिढा सोडवला जाणार. यामध्ये जसं आपण बघितलं तर काही ठिकाणी 3 तर काही ठिकाणी 6 अशा जागांमध्ये हा तिढा आहे आणि काही जागा अशा आहेत जिथे अजूनही चर्चा झालेली नाहीये, ज्यामध्ये मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली आणि चारकोप, मरबार हिल म्हणजे यामधल्या काही जागांवर एका पक्षाने जरी दावा केला असला तरी या संदर्भात चर्चा झालेली नाही आहे आणि त्यामुळेच गणेश उत्सवानंतर ज्या बैठका होतील त्यामध्ये मेरिटनुसार आणि ज्या ठिकाणी त्या पक्षाचा ताकद आहे त्यानुसार हा तिढा सोडवला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विधान म्हणजेच स्ट्राईक रेटनुसार आगामी काळामध्ये कदाचित हे जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सोडवला जाऊ शकतो. नक्कीच दीपक, जसं आपण बघितलं की लोकसभेच्या निकालानंतर ज्या प्रकारे मी आधी म्हटलं की काँग्रेसनी जो मुस्लिम मतदार जिथे आहे, ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार आहे त्या ठिकाणी क्लेम केलेला आहे. कारण 2019मध्ये सुद्धा जसं मी आधी सांगितलं की 29 ठिकाणी काँग्रेसने निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे काही मतदारसंघ त्यावर काँग्रेस आग्रही आहे. जसं माहीमध्ये जरी शिवसेना पक्षाचे आमदार होते ते शिंदे गटात असले तरी माहीमध्ये मुस्लिम मतदार आहे. त्यासोबत भायखळा जरी शिवसेनेकडे असला तरी शिवसेनेचे जे आमदार आहेत ते शिंदेंकडे आहेत. त्यामुळे भायखळासारखा मतदारसंघ किंवा मग कुर्ल्यासारखा मतदारसंघ त्यासोबतच घाटकोपर पश्चिममध्ये तर तिन्ही पक्ष यामध्ये आग्रही आहेत. तिन्ही पक्षांकडे उमेदवार आहेत आणि त्यामुळेच यात साधारणपणे 6 ते 7 जागा अशा आहेत जिथे ही रस्सीखेच पाहायला मिळू शकते आणि त्यावर लवकरच तोडगा निघेल असं सांगण्यात येत आहे. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.